नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ गौरी वाळिंबे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे BMCC कॉलेजमध्ये मी OCM हा विषय शिकवते। आज आपण तुमच्या पाठातील प्रकरण 6 याचा अभ्यास करणार आहोत। चला तर PPTच्या साहाय्याने आपण अभ्यासूयात हा पाठ। या भागात आपण पुढील घटकांप्रती व्यवसायाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या यांचा अभ्यास करूयात। 3 कर्मचाऱ्यांप्रतीची असणारी जबाबदारी। कर्मचारी हा उत्पादनाचा महत्त्वाचा घटक आहे। त्यांचा योग्य मान व आदर राखला पाहिजे। कंपनीच्या प्रगतीसाठी ही कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते। कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणं तसेच स्वतःमधला विश्वास वाढवणं हे कंपनीसाठी हितकारक असतं। त्यामुळेच कंपनीची प्रगती होते। सरकारने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही लेबर लॉज कायदे तयार केले आहेत। कर्मचारी हे व्यवसाय संघटनेचे मानवी संसाधन ह्यूमन रिसोर्स आहेत। व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सामंजस्य निर्माण केले पाहिजे। व्यवसायाची कर्मचाऱ्यांप्रती असणारी जबाबदारी। नोकरीची सुरक्षितता। काही कंपन्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी वर्षानुवर्ष कामावर ठेवतात, परंतु कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामाची आवश्यकता असते। कायमस्वरूपी कामाची निश्चितता देणं हे जबाबदारी व्यवस्थापनाची असतं। कामाच्या सुरक्षिततेमुळे कर्मचाऱ्याला मानसिक शांतता मिळते। त्यामुळे कर्मचारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कंपनीसाठी काम करतो। कर्मचारी पूर्ण क्षमतेने आणि एकाग्रतेने काम करू शकतात जेव्हा त्यांना कामाची सुरक्षितता मिळते। योग्य मोबदला फेअर रेम्युनरेशन। व्यवसायाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाचा योग्य मोबदला दिला पाहिजे। सर्व कर्मचाऱ्यांना आकर्षक पगार दिले पाहिजेत। बोनस, जादा कामाचा भत्ता इत्यादी काम करायला प्रवृत्त असणाऱ्या गोष्टी दिल्या पाहिजेत। कामाच्या स्वरूपानुसार मोबदला निश्चित असला पाहिजे। तसेच बढती, अनुरूप वेतनाची योजना, वेतनाची सुधारित आवृत्ती सुद्धा आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला पाहिजे। 3 आरोग्य व सुरक्षितता उपाय। व्यवसायाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे व प्रकृतीचे संरक्षण केले पाहिजे। कामगारांना उत्तम दर्जाची उपाहारगृहे, वैद्यकीय सुविधा तसेच त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे। कामाच्या ठिकाणी अपघात होऊ नये तसेच प्रदूषण होऊ नये यासाठी मशिनरीची योग्य देखभाल करणं आवश्यक असतं। कामाच्या ठिकाणचा परिसर देखील स्वच्छ, आरोग्यदायी ठेवणं आवश्यक असतं। कामगारांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना हातमोजे, पादत्राणे, हेल्मेट, गॉगल्स, मास्क इत्यादी सारखी साधने पुरवणं ही जबाबदारी देखील व्यवसायाची असते। 4 कामाची सुयोग्य स्थिती गुड वर्किंग कंडिशन। कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश, खेळती हवा, स्वच्छ पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या गेल्या पाहिजेत। तसेच हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत। कामाचे तास, भोजनाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात असाव्यात। या सर्व गोष्टींमुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि ते चांगल्या पद्धतीने जोमाने काम करू शकतात। 5 कामगार संघटनांना मान्यता। औद्योगिक शांतता राखणं ही व्यावसायिक संस्थांची जबाबदारी आहे। ट्रेड युनियन कामगार संघटनेचे सदस्य होण्याचा अधिकार हा कामगारांना आहे। हे व्यवस्थापनेने ओळखले पाहिजे। व्यवस्थापनाने कामगार संघटना उभारण्यास प्रतिबंध करू नये। फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब करू नये। कामगारांच्या समस्या असतील तर कामगार संघटनेबरोबर बोलणी करून कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे वर्गीकरण व्यवस्थापनाने केले पाहिजे। संप आणि टाळेबंदी हे व्यवस्थापन आणि कामगार दोघांसाठी हितकारक नसते। त्यामुळे दोघांच्या हितासाठी संप आणि टाळेबंद यावर निर्बंध घालावेत। या दोघांचे हित सामावलेले असते। 6 कर्मचाऱ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले पाहिजे। व्यवसायात कामाच्या स्वरूपावर म्हणजेच कोणत्या प्रकारचे काम कर्मचारी व कामगार करतो त्यावरती त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची पद्धती अवलंबून असते। सुरुवातीचे प्रशिक्षण म्हणजे कर्मचारी जेव्हा नवीन कंपनी जॉईन करतो तेव्हा दिले जाते। रिफ्रेशर ट्रेनिंग हे नवीन अद्ययावत ज्ञान देण्यासाठी योजलेले प्रशिक्षण असते। प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यातून त्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ होते। 7 कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग।
व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना संस्थेच्या व्यवस्थापनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे कामगार आणि संस्था यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण होऊ शकतं. विविध प्रकारच्या सूचना, सूचनात्मक योजना, नफ्यांचे विभाजन अशा विविध योजनांमधून कामगार सहभागी होऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ होते व त्यांच्यात कंपनीबद्दल आपलेपणाची भावना निर्माण होते. तसेच व्यवस्थापनाला देखील प्रोत्साहन मिळते. बढती आणि करिअर. 8. रोजगाराच्या संध्या. व्यवसायाने टॅलेंटेड हुशार कर्मचाऱ्यांना बढतीच्या योग्य संधी देणे आवश्यक आहे. व्यवसायाने त्यांना बढतीसाठी आवश्यक असणारी माहिती, कौशल्ये तसेच अनुभव याबद्दल देखील मार्गदर्शन केले पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव निर्माण होऊन तसेच कष्ट घेण्यासाठी प्रेरित होतील. अशा प्रकारे व्यवसायाने त्यांच्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांना बढतीच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत. त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे जेणेकरून कर्मचारी प्रेरित होऊन जादा काम करतील. योग्य तक्रार निवारण. 9. व्यवसायात कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी योग्य तक्रार निवारण पद्धत असणे आवश्यक आहे. त्यांच्या तक्रारी ताबडतोब सोडवल्या गेल्या पाहिजेत. सर्व कर्मचारी हे समाधानी असले पाहिजेत. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी हाताळण्यासाठी सुयोग्य अशी तक्रार निवारण पद्धती असली पाहिजे. त्यांच्या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यासाठी संपूर्ण चौकशी करून नंतरच योग्य कारवाई केली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. योग्य निवारण पद्धती वापरल्याने व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात चांगले नाते निर्माण होते. व्यवस्थापन आपल्या अडचणी समजावून घेतो ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. इतर जबाबदाऱ्या. कर्मचाऱ्यांना निपक्षपाती वागणूक, विशेष कौशल्य ओळखून त्यांची प्रशंसा करणे आणि प्रोत्साहन, कायदेशीर आचारसंहिता लागू करणं, परिपूर्ण काम करणाऱ्यांना योग्य ती संधी देणं, कर्मचाऱ्यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय हक्कांचे रक्षण करणं, अनौपचारिक गट तयार करण्यास मान्यता देणं. आता आपण ग्राहकांप्रती व्यवसायाची असणारी जबाबदारी बघूया. तुम्हाला माहीतच आहे, ग्राहकाला बाजारपेठेचा राजा म्हणतात. त्यामुळे ग्राहकाचे समाधान हे व्यावसायिकाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. ग्राहकांचा विश्वास मिळवणं हे कोणत्याही व्यवसायाचे काम असते. हे फक्त सकारात्मक दृष्टिकोनामुळे शक्य होते. ग्राहकांशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. व्यवसायाचे अस्तित्व आणि व्यवसाय वृद्धी हे ग्राहकांचे समाधान, त्यांचा पाठिंबा, त्यांना देण्यात येणाऱ्या सेवांवरच अवलंबून असतो. चला तर बघूयात ग्राहकांप्रतीची जबाबदारी. 1. उत्कृष्ट चांगल्या दर्जाचे उत्पादन. गुड क्वालिटी प्रॉडक्ट्स. व्यवसाय संस्थेने चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन केले पाहिजे. प्रत्येक संस्थेत क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, दर्जा नियंत्रण विभाग असला पाहिजे. त्यामुळे कमी दर्जाच्या वस्तू नाकारल्या जातील. दर्जा नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय मानक संस्था हा अलीकडचा ट्रेंड आहे. चांगल्या प्रकारचे मटेरियल, स्पेअर पार्ट्स, उत्पादनाची आधुनिक साधने वापरून उत्तम दर्जा टिकवता येऊ शकतो. यामुळे ग्राहकांना चांगल्या उत्पादनाची खात्री पटते. योग्य किंमत. फेअर प्राइसेस. वस्तूंना अवाजवी किंमत लावून फसवू नये. वस्तूंची योग्य किंमत आकारल्यामुळे पहिल्यांदा आलेला ग्राहक हा कायमस्वरूपी राहू शकतो. सर्व करांसहित जास्त किरकोळ विक्रीची किंमत MRP प्रत्येक वस्तूच्या पॅकिंगवरती छापली पाहिजे. किरकोळ विक्रेते रिटेलर्स यांनी त्यापेक्षा जास्ती किंमत आकारू नये. 3. ग्राहकांची सुरक्षितता. ग्राहकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. असुरक्षित वस्तूंची विक्री करू नये. असुरक्षित वस्तूंचा वाईट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होतो तसेच त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. उदाहरणार्थ औषधे, खाद्यवस्तू, इलेक्ट्रिकल वस्तू, कोणत्याही प्रकारच्या असुरक्षित वस्तूंविषयी ग्राहकांना आधी आगाऊ सूचना दिल्या पाहिजेत. 4. जाहिरातीमधील प्रामाणिकपणा. व्यवसायाने प्रामाणिकपणे त्यांच्या वस्तूंची किंवा सेवांची जाहिरात केली पाहिजे. अवास्तव किंवा चुकीची माहिती देता कामा नये. ग्राहकांना प्रत्येक वस्तूमधील वास्तवपणा, खरेपणा, गुणवैशिष्ट्ये, फायदे, दुष्परिणाम जाणून घ्यायच्या असतात. जाहिरातीमुळे या गोष्टी समजू शकतात. व्यवसायाने त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बाबत दक्ष सावधान असले पाहिजे. चुकीची, दिशाभूल करणारी तसेच असभ्य जाहिरात टाळली पाहिजे. चांगल्या जाहिरातीचा परिणाम चांगला होतो तसे कौतुक देखील होते. 5. विक्रियोत्तर सेवा.
उत्पादकाकडून वस्तूची गुणवत्ता, टिकाऊपणा, दुरुस्ती इत्यादीबद्दल विशिष्ट काळासाठी हमी दिली जाते, वॉरंटी. याबाबत संस्थेने विक्र्योत्तर सेवा पुरवणे आवश्यक असते. प्रभावी आणि कार्यक्षम विक्र्योत्तर सेवेमुळे ग्राहक व व्यवसाय यांचे संबंध दृढ होतात. 6. संशोधन आणि विकास, R&D. व्यवसायाला कायम बाजारपेठ आणि ग्राहक यांचे संशोधन करावे लागते. बाजारपेठेचे संशोधन केल्यामुळे वस्तूंची गुणवत्ता सुधारते, ते स्पर्धेला तोंड देऊ शकतात. तसेच वस्तूच्या उत्पादनावर केला जाणारा खर्च कमी होतो आणि ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू मिळतात. वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी आणि उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी व्यवसाय संस्था संशोधन आणि विकास हे काम करते. 7. मालाचा नियमित पुरवठा, रेग्युलर सप्लाय. ग्राहकांना गरजेप्रमाणे नियमित वस्तूंचा पुरवठा केला पाहिजे. व्यवसाय संस्थेने साठेबाजी व काळ्या बाजाराद्वारे वस्तूंची कृत्रिम टंचाई करता कामा नये. आर्टिफिशियल शॉर्टेज ऑफ गुड्स बाय होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग. 8. तक्रारींचा दाखला. ग्राहकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली पाहिजे. तक्रार निवारण करणारी यंत्रणा तात्काळ राबवली पाहिजे. तसेच ग्राहकांच्या सूचनांचे स्वागत केले पाहिजे. सूचनांप्रमाणे बदल देखील केले पाहिजेत. 9. प्रशिक्षण, ट्रेनिंग. व्यवसाय संस्थेने त्यांच्या ग्राहकांसाठी मोफत किंवा माफत दरामध्ये प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे. 10. ग्राहकांचे शोषण टाळणे, अवॉइड कन्झ्युमर एक्सप्लॉयटेशन. व्यवसायाने ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या अन्यायकारी व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत. व्यवसायाने स्वतःच्या फायद्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करता कामा नये. चुकीची वजनं, माप इत्यादी वापरणे टाळणे आवश्यक आहे. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मक्तेदारी स्पर्धा टाळली पाहिजे. तसेच अवाजवी किमतींना वस्तू न विकता योग्य किमतींना वस्तू विकणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ग्राहकांप्रती व्यवसायाची जबाबदारी असते. भारतात ॲग्रिकल्चर वस्तूंचे उत्पादन जास्ती होते. त्यांची निर्यात करून त्यापासून परकीय चलने मिळवून भारतात पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, विमानात वापरले जाणारे व्हाईट पेट्रोल यांची कमतरता आहे. ते खरेदी करण्यासाठी ही परकीय चलने वापरली जातात. आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. शासन भारताचा संतुलित व जलद, बॅलन्स्ड अँड रॅपिड असा आर्थिक विकास होण्यासाठी काही ध्येये आणि पॉलिसीज ठरवते. अशा वेळी व्यावसायिकाने शासनाला आवश्यक असणारे सहकार्य करावे. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी मदत होऊ शकते. 5. सामाजिक आर्थिक धोरणांची अंमलबजावणी, इम्प्लिमेंटिंग सोशो इकॉनॉमिक पॉलिसीज. शासनाने भारताच्या प्रगतीसाठी तयार केलेल्या सामाजिक व आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यवसायाच्या सहकार्याची अपेक्षा करते. सरकारने तयार केलेल्या आर्थिक सामाजिक धोरणांचे योग्य पालन व्यवसाय क्षेत्राकडून झाले तर देशाची आर्थिक प्रगती जलद गतीने होऊ शकते आणि अपेक्षित चांगले परिणाम मिळू शकतात. यासाठी व्यवसाय संस्थेने शासनाला मदत करणे आवश्यक आहे. ही देखील जबाबदारी व्यवसायाची शासनाप्रती आहे बरं का विद्यार्थ्यांनो. 6. शासनास सूचना करणे, सजेशन्स टू द गव्हर्नमेंट. व्यवसाय संस्था शासनाला विविध धोरणे ठरवण्यात काही सूचना देऊ शकतात. विविध धोरणांमध्ये औद्योगिक धोरणे, आयात निर्यात धोरणे, परवाना धोरणे इत्यादी. महत्त्वपूर्ण धोरणांच्या आखणीपूर्वी व्यवसाय संघटना शासनास सूचना किंवा मार्गदर्शन करू शकते. व्यवसायाभिमुख धोरणे म्हणजे व्यवसायाला मदत करणारी धोरणे आखण्यासाठी या सूचनांची मदत शासनाला होते. 7. अनुचित लाभ, नो फेवर्स. स्वतःच्या व्यवसायाच्या फायद्यासाठी व्यावसायिकाने शासकीय अधिकाऱ्यांना लाच देऊ नये. तसेच त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना असणारी अनुकूल अशी कोणतीही गोष्ट करू नये. ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी व्यावसायिकाची असते. 8.
शासकीय कोषागारासाठी योगदान, कॉन्ट्रीब्युटिंग टू गव्हर्नमेंट ट्रेजरी. व्यवसाय संस्थेने शासनाला नैसर्गिक आपत्ती जसे महापूर, भूकंप, सुनामी, महामारी, पॅन्डेमिक परिस्थितीत तसेच आपत्कालीन परिस्थितीत म्हणजेच इमर्जन्सीजमध्ये शासनाला निधी, पैसे देऊन मदत केली पाहिजे. अशा रीतीने व्यवसायाची शासनाप्रती असणारी जबाबदारी आपण बघितली. यामध्ये विद्यार्थ्यांनो आपण पाहिलं की नियमित कर भरणं, नियमित कायदा पालन करणं, परकीय चलन मिळवणं, आर्थिक विकास, सामाजिक आर्थिक धोरणांची अंमलबजावणी, शासनास सूचना, अनुचित लाभ, शासकीय कोषागारासाठी योगदान अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या व्यवसायांनी पार पाडल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनो, समाज सर्वसाधारण जनतेप्रती असणारी व्यवसायाची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स कम्युनिटी, सोसायटी, पब्लिक इन जनरल, हा भाग आता आपण अभ्यासूयात. व्यवसाय हा समाजाचा घटक आहे. व्यवसायाला समाजासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. एक, पर्यावरणाचे संरक्षण. प्रदूषण ही फार मोठी सामाजिक समस्या आहे. अनेक व्यवसायामुळे जल व वायू प्रदूषण होते. योग्य त्या उपाययोजना करून प्रदूषण कमी करावे. उद्योगधंदे, रासायनिक प्रकल्प, सिमेंट प्रकल्प इत्यादीमुळे जल व वायू प्रदूषण होते. कार्बनचे कण, धूळ, विषारी वायू, रासायनिक द्रव्ये यांनी वायू प्रदूषण होते हे तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थ्यांनो. विषारी रासायनिक द्रव्यामुळे पाणी दूषित होते, याला आपण जलप्रदूषण म्हणतो. कारखान्यातील यंत्रांच्या आवाजाने रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रदूषण न होण्याची योग्य काळजी उद्योगधंद्यांनी घेणे आवश्यक आहे. शक्य ते उपाययोजना करून प्रदूषण कमी करावे. ही जबाबदारी व्यावसायिकाची असते. पर्यावरणाचे संरक्षण. 2, संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर, बेटर अँड मॅक्झिमम यूज ऑफ रिसोर्सेस. दुर्मिळ संसाधनांचा योग्य व जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. इंधन, पाणी, जमीन इत्यादी संसाधनांचा कार्यक्षमतेपणे वापर करावा. सर्व प्रकारची संसाधने ही शेवटी समाजाच्या मालकीची असतात. संसाधने वाया न गेली पाहिजेत. त्याचा वापर योग्य प्रकारे झाला पाहिजे. व्यवसाय संघटनेने दुर्मिळ संसाधनांचा योग्य व जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. बरं का विद्यार्थ्यांनो, इंधन, पाणी व जमीन इत्यादी संसाधनांचा वापर कार्यक्षमपणे केला पाहिजे. 3, दुर्बल घटकांसाठी आरक्षण. रिझर्वेशन फॉर वीकर सेक्शन, दुर्बल घटकांसाठी आरक्षण. 3, समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी व्यवसायात काही जागा राखीव आरक्षित ठेवणे आवश्यक आहे, अशी व्यवसायाकडून अपेक्षा असते. अशा लोकांना वेळोवेळी आर्थिक व इतर मदतीची अपेक्षा व्यवसायाकडून केली जाते. व्यवसाय संघटनांनी दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी काम करणे आवश्यक आहे. ही पण अतिशय महत्त्वाची जबाबदारी व्यावसायिकांची असते. दुर्बल घटकांसाठी आरक्षण. 4, मागासलेल्या भागांचा विकास म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड रिजन्स. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची खूप गरज असते. त्यामुळे व्यवसाय संघटनांनी दुर्गम अथवा मागासलेल्या भागांमध्ये व्यवसायाची एखादी शाखा सुरू करावी, अशी समाजाची अपेक्षा असते. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि कार्यशक्ती वाढते. यामुळे ग्रामीण मागासलेल्या भागांच्या विकासासाठी मदत होते.
ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवण्यासाठी व्यवसाय संघटनेने मागासलेल्या भागात व्यवसाय सुरू करावेत. खरीच खूप मोठी गरज आता आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाला की त्यांची खरेदीची क्षमता वाढेल. अशा प्रकारे व्यवसाय संघटनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल. देशाच्या प्रगतीसाठी मागासलेल्या भागांचा विकास होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी व्यवसाय संघटनांनी ही सामाजिक जबाबदारी समजून प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणजेच मागासलेल्या भागांचा विकास करणं हे देखील मोठी जबाबदारी व्यावसायिकांची आहे. 5. समाज विघातक कृत्यांना विरोध. व्यवसाय संघटनेने समाज विघातक कृत्यांमध्ये सहभागी होता कामा नये. त्यांचा समाजावर प्रतिकूल परिणाम होतो. अशा विरोधी घटकांना कोणतीही आर्थिक मदत पुरवता कामा नये. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत. तसेच शासकीय लोकांना लाच देणे सुद्धा टाळले पाहिजे. समाज विघात कृत्यांचा विरोध. प्रोटेस्ट अगेन्स्ट अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज. कोणत्याही समाज विघातक गोष्टींमध्ये व्यावसायिकांनी किंवा व्यावसायिक संघटनेने भाग घेताच कामा नये. त्याचा परिणाम समाजावर होतो. त्याचा प्रतिकूल वाईट परिणाम समाजावर होतो. समाजाच्या विरोधात वागणाऱ्या घटकांना कोणतीही आर्थिक मदत पुरवू नये. शासकीय लोकांना लाच देणं वगैरे अशाही गोष्टी व्यवसाय संस्थांनी टाळणं आवश्यक असतं. आता आपण पुढील बघूया भाग 6. आर्थिक मदत. फायनान्शियल असिस्टन्स. दारिद्र्य निर्मूलन, अज्ञान निर्मूलन इत्यादी विविध कारणांसाठी समाजाची आर्थिक मदतीची अपेक्षा असते. अंमली पदार्थ विरोधी मोहीम, ध्वनी प्रदूषण विरोधी मोहीम अशा समाज जागृती करणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी आर्थिक मदतीची गरज असते. व्यवसाय संघटना काही प्रमाणात आर्थिक मदत करू शकतात. आर्थिक मदत म्हणजेच फायनान्शियल असिस्टन्स. व्यवसाय शिक्षण, तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधने यासाठी आर्थिक मदत, तसेच सामाजिक कार्ये, आरोग्य, गरिबी निर्मूलन इत्यादीसाठी सुद्धा मदत करू शकतात. दारिद्र्य निर्मूलन, अज्ञान निर्मूलन इत्यादी प्रकारच्या विविध कारणांसाठी समाजाची व्यवसायाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असते. अंमली पदार्थ विरोधी मोहीम, ध्वनी प्रदूषण विरोधी मोहीम इत्यादी समाज जागृती करणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी व्यवसायांनी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा असते. 7. अतिदाट गर्दी रोखावी. प्रिव्हेंट कंजेशन्स. उद्योगधंद्यांची स्थापना प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रानेच केली पाहिजे, कारण त्याचे रहिवासी भागावर प्रतिकूल परिणाम होतो. शहरांमध्ये उद्योगांचे केंद्रीकरण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक उद्योग व्यवसायासाठी शहरी भागांमध्ये स्थलांतरित होतात. हे टाळून उद्योगांचे फक्त शहरी भागात केंद्रीकरण टाळले पाहिजे. उद्योगधंद्यांची स्थापना ही प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये केली पाहिजे. व्यवसायाने शहरांमध्ये उद्योगधंद्यांचे होणारे केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन टाळावे व इतर विविध ठिकाणी किंवा विविध भागांमध्ये उद्योगधंदे चालवावेत. म्हणजेच अतिगर्दी रोखावी. रोजगार निर्मिती. एम्प्लॉयमेंट जनरेशन. समाजातील सर्व घटकांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. विस्तार व विकेंद्रीकरणाच्या कार्यक्रमाद्वारे ते शक्य आहे. त्यामुळे बेकारीचा प्रश्न, दारिद्र्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होते.
व्यवसायाने समाजातील सर्व भागांमधील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळेच आपल्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. विस्तार आणि विकेंद्रीकरण, एक्सपान्शन अँड डायव्हर्जन प्रोग्राम्स यामुळे हे करणे शक्य होते. अशा प्रयत्नामुळे समाजातील बेकारीचा प्रश्न, दारिद्र्याचा प्रश्न म्हणजे अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम, पॉवर्टी प्रॉब्लेम असे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. आपण बघूयात पर्यावरणाचे संरक्षण करणे कोणकोणत्या जबाबदाऱ्या व्यावसायिकांनी समाजासाठी घेतल्या पाहिजेत. पर्यावरणाचे संरक्षण, संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर करणं, दुर्बल घटकांसाठी आरक्षण, मागासलेल्या भागांचा विकास, समाज विघातक कृत्यांना विरोध, आर्थिक मदत, गर्दी रोखावी, रोजगार निर्मिती करावी. अशा प्रकारे व्यवसाय संघटनेला समाजाप्रती मोठ्या प्रमाणात निश्चित स्वरूपाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. भारतामध्ये बऱ्याच कंपन्यांनी CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी चे विविध कार्यक्रम सुरू केले आहेत बरं का विद्यार्थ्यांनो. टाटा मोटर्स त्यांच्या नफ्यातला बराचसा भाग ते चॅरिटेबल फाउंडेशनना देतात. म्हणजे त्याचा वापर भारतातील आवश्यक असणाऱ्या भागांना होतो. तसेच रिलायन्स कंपनी तुम्हाला माहितीच आहे, रिलायन्स इंडिया लिमिटेड यांनी दृष्टी हा प्रोजेक्ट सुरू केला. म्हणजेच वीकर सेक्शनसाठी हा खास कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता. असे अनेक सामाजिक कार्यक्रम यांच्यामार्फत चालवले जातात. तिसरी कंपनी ही पण तुम्हाला माहिती असेल, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांनी देखील निरनिराळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज प्रोग्रॅम्स सुरू केले. नन्ही कली मुलींच्या शिक्षणासाठी हा कार्यक्रम राबवला गेला. प्राईड स्कूल हे पुण्याच्या जवळच आहे. लाईफलाईन एक्सप्रेस इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मदतीने हे कार्यक्रम सुरू केले. दे हॅव बिल्ड अप हॉस्पिटल्स इन रेल्वे कोचेस. या रेल्वेज बॅकवर्ड एरियामध्ये पोचून जेथे वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत तेथे ही सेवा पुरवली जाते. असे विविध सामाजिक कार्यक्रम महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने राबवले. इन्फोसिस फाउंडेशन हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ते गरीब लोकांना शैक्षणिक शिष्यवृत्त्या देतात, वैद्यकीय सेवा आणि इतर सामाजिक सेवा देखील पुरवितात. असंख्य सामाजिक प्रोजेक्ट्स इन्फोसिस फाउंडेशन मार्फत राबवले जात आहेत. आणि हिंदुस्तान युनिलिव्हर ITC आणि अशा मोठ्या व्यवसाय संस्था आपापली सामाजिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. तुम्ही देखील अशा कॉर्पोरेट संस्थांना भेटी देऊन माहिती गोळा करू शकता. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 6 हा अभ्यासलेला आहे. याचा तुम्ही छान अभ्यास करा. याच्यावरती साधारण 7 मार्कांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, लघु उत्तरी, दीर्घोत्तरी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. पण साधारण तुम्ही दीर्घोत्तरीसाठी याची तयारी करा. दीर्घोत्तरी उत्तरं लिहिताना ही काळजी घ्यायची बरं का विद्यार्थी मित्रांनो. प्रथम प्रस्तावना करायची, अर्थ लिहायचा, तसेच व्याख्या देखील तुम्ही पाठ करून लिहिली तर उत्तमच आहे. म्हणजे तुम्हाला छान मार्क्स मिळू शकतात.